आपण ऐकत आहात मोहब्बत भाग 38. ही इथे काय करते? तोच आत्ता एक आवाज ऐकू येतो आणि सत्या व आरोही एकमेकांकडे पाहायला लागतात. सत्याला आता खरंच कुणाचा डिस्टर्ब नको होता त्या दोघात, म्हणून चेहरा परत त्रासलेला होता आणि आरोही आपला हात हळूच काढून त्याला नजरेनेच चिडवत होती. रुपाली त्या मुलाची मदत घेऊन हळूहळू दारात आली होती. सत्या बराच वेळ बाहेर आहे, इतका वेळ का लागत आहे हे पाहण्यासाठी ती आली होती आणि त्या मुलाने चांगल्या हेतूने यावेळी तिला बाहेर यायला स्वतःहून मदत केली होती. आरोही, तू इथे काय करत आहे? आरोही आणि सत्या काहीच बोलेना, म्हणून ती आता तिथूनच ओरडते, दारात उभी राहून. ती या केससाठी आली होती. एनी प्रॉब्लेम? शेवटी सत्यानेच उत्तर दिले. नाही. "हं, मला काय असणार?" त्याचा तो बुलंद आवाज आणि रागीट आवाज ऐकून ती पटकन बोलते. "हं, नकोच आहे तुला प्रॉब्लेम. बरं, आता निघायला काय घेणार आहात?" तो आता तिथूनच जागेवरून ओरडतो. "तुला." रुपाली पटकन बोलून जाते, तसं हे दोघं तिच्याकडे पाहायला लागतात. म्हणजे ते मला तुला मदत करावी लागेल तिथपर्यंत आणण्यासाठी?" ती सावरासावर करते. आता खरं तर मनातून ती चिडलीही होती आणि जरा घाबरलीही होती. आज आरोहीचा तिच्याकडे बघण्याचा कल वेगळाच तिला भासत होता आणि आता कुठे जाऊन तिला कळालं होतं की सत्याचा चिडचिडेपणा का वाढला होता तिच्यावर. हिने आपण जे तिला बोललो ते सांगितलं तर नाही ना, अशी भीती मनात होती आता. पण आरोहीने खरं तर काहीच सांगितलं नव्हतं. रादर त्यानेच तिला प्रपोज करून सर्व प्रश्नांची तिच्या उत्तर दिली होती. त्यामुळे असं काही तिने सांगितलं आहे हे सांगायची वेळच आरोहीला आली नव्हती. निदान तेवढा तरी दोघांमध्ये आत्तापर्यंत विश्वास होता. "तू आधी तिला इथपर्यंत सोड रे," सत्या त्या मुलाला म्हणतो. "अरे, मला पायऱ्या नाही उतरता येणार आणि तो नको रे आता." रुपाली त्या मुलाकडे पाहून खराब तोंड करत म्हणते. "रुपाली, 2-3 पायऱ्या आहेत आता. इतके ड्रामे करू नकोस. इथवर आले आहेस तर मग ते उतरायला काय झालं?" "काही नाही. आधी तिचा हात धर व्यवस्थित आणि आण तिला खाली." तो तिच्यावर भयानक चिडतो. "कूल सत्या." तिचे ते नखरे पाहून आधीच वैतागलेली आरोही आता सत्याचं वागणं पाहून पाहत आता सत्याचं वागणं पाहता खरे तर आरोही मनातून खुश होते. पण तसं न दाखवता ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "तिला खरंच तुझी गरज आहे आणि त्या आधीने इथवर आणण्यापेक्षा तूच जा मदतीला." तिने शांतपणे त्याला हळूच कानं सांगितले. रुपालीचा मात्र तिच्या अशा वागण्याने जळफळाट होत होता. "आरू, अगं ती नाटक करत आहे." पण आता सत्या तिचं बोलणं ऐकून तिच्यावरच रागावला. "आय नो, पण उगाच कशाला विषयाची परीक्षा? ती कशी आहे माझ्यापेक्षा तुला चांगलंच माहीत आहे." ती तरीही त्याची समजूत घालते आणि शेवटी सत्याला तिच्या शब्दांसाठी जावंच लागते. चला मॅडम." तू तिचा हात फक्त तेही अधांतरी पकडत चिडून म्हणते. "अरे यार सत्या, मला जर असं येता येत असतं तर त्या आधीची मदत नसती का घेतली?" पण तीही आता चिडूनच बोलते. "बरं, मग काय करायचं आहे मी आता?" तो कपाळावर आठा आणत विचारतो. "ते तुझे बाहुदंड दणकट आहे, तर दोन्ही हातावर घे ना उचलून." ती थोडीशी घाबरत, थोडी लाजत म्हणते आणि आता त्याच्या डोक्यात तिचं ऐकून आणि तिला असं पाहून सनक जाते. आरोहीच्या एव्हाना लक्षात आलं होतं की ती काय करायचा ट्राय करत आहे. पण सध्या आरोही शांतच बसली होती. पण वेळ आली की आपणही नाही सोडायचं असं मनाशी ठरवून आली होती ती यावेळी. "काय यार ही कटकट आहे." तो स्वतःशीच बडबडत तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतो. चेहऱ्यावर किती राग आला असेल हे चांगलंच दिसत होतं. सत्याने रुपाली तसं म्हणताच बारीक डोळे करून पाहिलं होतं, पण आरोहीने "जाऊ दे, उचल" असं डोळ्यांनी सलाम म्हणावलं होते. जसं त्याने तिला उचललं तसं तिने आरोहीकडे विजयी स्मित केलं. पण यावेळी आरोहीच्या कपाळावर
तिला मागच्या वेळेसारखी कसलीच रेख दिसली नाही. उलट तिच्या ओठांवर हलकं स्मित होतं. आता जिला प्रेम, विश्वास याबद्दलच माहिती नसे, फक्त प्रेम, लग्न, पैसा आणि श्रीमंती यातच जर ती मानत असेल, तर तिला कोण समजवणार बाई की या दोघात किती अंडरस्टँडिंग आहे ते? मी इथे नाही बसणार. तो जवळ येताच आरोहीने मागचा दरवाजा ओपन केला होता. तसा रुपालीचा गोंधळ सुरू झाला. हे बघ रुपाली, तू मागेच बस. पुढे तुला नीट बसता येणार नाही. आणि तसंही कार मी चालवणार आहे. सो त्याला काही मागे बसता येणार नाही. इथला रोड मला काही जास्त माहीत नाही. पण तीही आरोही होती. ती बेफिकीर होऊन तिला बोलते. बोलते म्हणण्यापेक्षा चांगलेच सुनावते. सत्याने तर काही न बोलता आधीच तिला मागच्या सीटवर ठेवलं होतं. पण आरोहीचं आजचं बदलतं वागणं पाहून त्याला खूप आनंद झाला होता. गेल्यावेळी त्याची खूप इच्छा होती की तिने पुढं बसावं, पण याच रुपालीमुळे तिला मागे बसावं लागलं होतं. त्यावेळी गैरसमज नुकतेच दूर झाले असले तरी तिच्या मनातलं अजून त्याला कळलं नव्हतं, ना त्याच्या मनातले तिला. पण आता सर्व चित्रच बदललं होतं. जरी तिने त्याला ऑफिशियली प्रपोज नसलं केलं तरी. आरू, की तो तिच्याकडे की देतो आणि त्या रुपालीच्या साईडचा दरवाजा बंद करतो. तिला आश्चर्य वाटते. खरे तर ती अशीच रुपालीला मागे बसवण्यासाठी बोलायचं म्हणून बोलली होती. त्यामुळे त्याने की दिली तेव्हा ती सरप्राईज झाली. काय, अशी का पाहते? अगं, आत्ता तूच म्हणालीस ना की कार तू चालवणार आहेस म्हणून. त्यालाही कळालं होतं की मॅडमना आता पुढे बसायचं होतं, म्हणून हा सर्व अट्टहास होता. पण तो तसं दाखवत नाही. हो, पण मला रस्ता कुठे माहीत? ती खाली मान घालत हळूच बोलते. हो ना, मग मीही तेच म्हणत आहे की मी व सत्या पुढे बसतो. तू निवांत मागे बस. दोघांकडे रागात पाहत असलेली रुपाली मध्येच पचकते आणि खाली उतरण्यासाठी दरवाजा उघडणार तोच सत्य दार बंद करून घेतो. त्याची काही गरज नाही. तिला रस्ता जरी माहीत नसला तरी मी आहे ना शेजारी बसलेलो. मी सांगेल तिला रस्ता. तू निवांत बस मागे, पाय वर करून. तसंही तुला जास्त पाय उचलायचा नाही ना. सत्या तिला रागवत आरोहीलाही ढकलत ड्रायव्हिंग सीटच्या साईडला आणत दार ओपन करत जवळजवळ जबरदस्तीने ढकलतो. शेवटी तीही तयार होते. मग तोही आपल्या सीटवर जाऊन बसत बेल्ट लावतो. दोघांचे आता मस्त इशारे चालले होते. गाणीही FM वर लावली होती, जी आज माहीत नाही पण सगळीच रोमॅन्टिक लागली होती. तो गाण्यावरून तिला आपल्या हृदयाचे हाल सांगत होता. तर त्याला पलटवार एखादं गाणं लागलं की ती त्याला आपल्या हृदयाचे हाल सांगत होते. दोघही वेगळ्याच विश्वात होते की रुपाली आहे हेच विसरून गेले होते प्रवासात. सुरुवातीला रुपाली चरफडत होती, पण नंतर नंतर तिला झोप लागते. ह्यांचं प्रेम इतकं वाहताना बघून त्यात आरोहीने मध्येच त्याचा हात पकडला होता. मध्येच झुकून त्याला गालावर किसही केलं होतं, जे त्याच्यासाठीच काय तिच्यासाठीही शॉकिंग होतं. पण तसं तिने दाखवलं नाही या दोघांना, आणि त्यामुळे रुपालीचा अजून जळफळाट वाढत गेला. तिघही कधी मुंबईत पोचले ह्याचे त्यांनाही कळालं नाही. आरोही आणि सत्याला तर प्रवास संपूच नाही वाटत होतं. पण हे एका क्षणी होतच ना. त्यामुळे नाईलाज असतो त्याने तिला तिच्या बंगल्यात ड्रॉप केलं आणि रुपालीला घेऊन निघाला. आरोहीला आताही काही वाटत नाही, पण रुपाली मात्र मनात आता काहीतरी वेगळाच विचार करत होती, ज्याचा थांगपत्ता या दोघांनाही नव्हता. अरे, जरा वेळ थांब ना, कॉफी बनवते. सत्या तिच्या फ्लॅटवर तिला नेतो. अर्थात यावेळी हाताला धरलं होतं आणि माणुसकी म्हणून तो तिला सोडवायला गेला होता. नको अगं, उशीर झाला आहे. आई वाट पाहत असेल, त्याने मोघम शब्दात उत्तर दिलं. अरे, आई वाईट आई वाट पाहायला तू काय लहान आहेस का? बस, आलेच मी. ती आता भिंतीचा आधार घेत हळूहळू चालायला लागली. खरं तर त्याला अशी कोणी त्याच्यावर जबरदस्ती केलेली
नव्हती आवडायची, ना तो खपवून घ्यायचा. पण हिच्या पायामुळे तो शांत होता. आणि कारमध्ये आरोहीने त्याला सल्ला दिला होता की शांत राहून तिला ट्रॅकल कर. त्यामुळे बिचारा हिचे नखरे सहन करत होता. शुगर किती रे? अर्धा तास झाला होता. ती बाहेर नव्हती आली, म्हणून हा वैतागून हॉलमधील इंटेरियर पाहत होता. हॉलमध्ये खूप तिने वेगवेगळ्या पोस्टर लावल्या होत्या, पण जरा हटके होत्या. शिवाय लाऊडही. एकदम सेक्सी टाईप वगैरे टाईप. यावरूनच तिची विचार करण्याची पद्धत त्याच्या हळूहळू लक्षात येत होती. आणि तो मनाला शिव्या घालत होता की कुठे येऊन फसलो आहे तो. तोच तिचा आवाज कानावर आला तसं त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. एक चमचा. त्याने पटकन मान दुसरीकडे वळवत बोलला. ओके, चल आत घेऊ. तिथून नजारा अजून छान दिसते. ती सिडेक्टिव्ह आवाजात बोलली. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. मनात शिव्या, पण सध्या तरी तो काहीच करू शकत नसल्याने गप्प बसून तिच्या मागे आला. तिची रूम सुद्धा हॉलपेक्षा भडक रंगाची आणि उत्तेजित होती. त्याला आता खरंच पळून जावंसं वाटत होतं. त्यात तिने आता मुद्दाम असे कपडे घातले होते की समोरच्या व्यक्तीने स्वतःहून तिच्याकडे त्यासाठी मागणी करावी, उत्तेजित होऊन. त्यामुळे घरातील वातावरणही तसंच ती बनवत होती. ओ शिट, शुगर आणायचीच राहिली बघ. मी आलेच. तू बस. तिने टेबलवर ट्रे ठेवत हाताने मारत स्वतःला म्हणाली आणि घाईघाईत निघाली. पण तिचा पाय ड्रेसमध्ये अडकला आणि ती खाली पडणार तसं तो सावरायला जातो, पण होतो उलटच. तो बेडवर कोसळतो आधी आणि तिला धरलेला असताना तीही ओढली गेल्याने ती त्याच्या अंगावर, ज्यामुळे तिचे ओठ त्याच्या ओठांवर. हे, तसा तो पटकन तिला मागे करतो. पण जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. ती पुढे त्याला जबरदस्ती किस करायला लागते. त्यामुळे ह्याचा पारा अजून चढतो. पूर्ण शक्तीनुसार तिला तो मागे करतो आणि स्वतःही नीट उठून पटकन तिकडून निघून जातो. सत्यजित, सॉरी, की मागून आवाज येत म्हणत त्याच्या मागे जाते. पण तो रागात इतका फास्ट गेलेला असतो की हॉलचंही दार ओपन करून तो कधीच बाहेर पडला होता. तशी ती मग हिरमसून आपल्या बेडरूममध्ये आली. तिथेच टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलला आणि मोबाईलच्या स्क्रीनवर टॅप करत गालात कुस्तीत असत काहीतरी तिने मोबाईलवर केले. हाय. इकडे घरी आल्यावर त्याने गरम पाण्याने आंघोळ केली. समोरच्या आरशात स्वतःला जेव्हा पाहत होता तेव्हा त्याचे ओठांकडे लक्ष गेले. तिने जबरदस्त चावल्याने ते जरासे सुजले होते. त्याला आता ते ओठही पाहावेनासे वाटेना. इतकी घृणा येत होती स्वतःची. स्वतःचं आवरून काहीतरी विचार करून आणि पहिलं म्हणजे स्वतःला शांत करून त्याने कॉल लावला. तिकडून उचलताच तो हळव्या आवाजात हॅलो बोलला. हाय. बोल. केलंस का ड्रॉप तिला? तिने फोन उचलताच विचारलं. आरोहीला फोन केला होता त्याने. आरोहीनेही एका रिंगमध्येच फोन उचलला. जणू ती त्याचाच फोनची वाट पाहत होती. हो, केलं. पण आरोही, मला जरा तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे, त्याने जरा कचरतच म्हटलं. बोल. तिचा स्वर आणि तीही आता गंभीर होती. ते एक चूक घडली माझ्याकडून, त्याने आताही थरथरत्या आवाजातच म्हटलं. कारण अशी ही पहिलीच चूक होती त्याची, आणि शिवाय आता आरोही आली होती त्याच्या आयुष्यात. त्यामुळे तिला आपल्या आयुष्यात त्याला कायमस्वरूपी हवी असल्याने साधीही चूक आपली महागात पडणार हे त्याला माहीत होतं. ती अजूनही गंभीर असल्याने फक्त हुंकार भरला. आरोही, माझी ही पहिली आणि शेवटची चूक आहे. प्लीज मला समजून घेशी. तो परत एक पॉज घेतो. त्याला वाटलं की काहीतरी बोलेल, पण ती शांतच होती. बस. इकडे आरोहीचे हार्टबीट्स वाढले होते, जे त्यालाही कळत होते. ॲक्च्युली मी त्या रुपालीची किस घेतली. आय मीन, लिपकिस घडली आमच्यात. पण पण चुकून झालं ते. ती पडायला लागली म्हणून मी सावरायला गेलो, असं म्हणत त्याने जे काही तिथे अगदी पोचल्यापासून त्याच्या एक्झिटपर्यंत तिला सगळं सांगितलं. आरू, प्लीज काहीतरी बोल ना. त्याने सगळं सांगून होताच
परत एक 5 मिनिटांचा पॉज घेतला. त्याला वाटलं ती काहीतरी बोललोय, पण छे, ती फक्त तिकडून ऐकण्याचं काम करत होती. त्याला आता कसं तरीच वाटायला लागलंय. अगदी तो रडायलाही लागला फोनवर बोलता बोलता. सत्या, शांत हो. त्याचं ते मुसमुसणं तिला ऐकू गेलं आणि काळजात तिच्या चर्र झालं. तसं ती आता बोलली. तिचेही डोळे पाणावले होते. सत्या, मी येतेय घरी. किंवा असं कर, तू आत्ता लगेच माझ्या घरी ये. आपण व्यवस्थित बोलूया. तिने त्याला धीर देत म्हटलं. त्याने आपले डोळे पुसले. येतो मी, म्हणत त्याने फोन ठेवला आणि लगेच आईला सांगून घरातून बाहेर पडला. आता संध्याकाळचे 7 वाजले होते, त्यामुळे आई नको म्हणत होती, पण याने आरोहीचं काम आहे असं सांगताच त्यांनी जायला परवानगी दिली. तसं तो बाईकची की घेऊन बाहेर पडला. पुढच्या पाऊण तासात तो तिच्या घरी पोहोचला खरं, पण मनात भीतीही होती की कशी रिॲक्ट करेल आणि आता तिला काय बोलायचं असेल याचा विचार करून करून डोकं आऊट झालं होतं. पण तरी बाप्पाला आवळणी घालत तो पोचला होता. हे घे पाणी आधी. तो येताच तिने त्याला आत घेतच पाणी दिलं. तोही घ्यायला नको म्हणत होता, पण तिने बळच पाणी पाजलं. आता आधी शांत हो, मग आपण व्यवस्थित बोलू, तिने त्याला समजावत म्हटलं. म्हणत तोही शांत तिच्या मांडीवर डोकं ठेवून पहळला. दोघही हॉलच्या सोफ्यावर बसले होते. तिनेही त्याच्या केसातून नकळत हात फिरवायला सुरुवात केली. तसं त्याला खूप शांतता भेटली की तो झोपून गेला. तसं तिने हळूच त्याचं डोकं सोफ्यावर ठेवून आधी स्वयंपाक केला आणि त्याच्या आईला आज रात्री तो इथेच थांबेल म्हणून सांगितलं फोन करून. आई ही जुन्या काळातली जरी असली तरी त्यांचा विश्वास आपल्या मुलावर आणि विशेष करून आता आरोहीवर होता. त्यामुळे त्यांनीही होकार दिला. तिलाही कळत होतंच की इतका प्रवास आणि त्यात एक प्रकार त्याच्या आता शरीराला नाही तर मनाला शांतीची गरज होती. झाली झोप. जवळजवळ तासाभराने त्याची झोप झाली होती. तसा तो सोफ्यावर गडबडीत उठून बसला. तसं तिथेच दुसऱ्या चेअरवर बसून मोबाईल चालत असलेली आरोही आपला चष्मा नाकावरून खाली करत विचारते. तिने आता घरातच आहे म्हणून मरून रंगाचा क्रॉप टॉप आणि व्हाईट कलरचा पायजामा घातला होता. केस वर गोळा करून एका मोठ्या क्लिपच्या साह्याने बांधले होते. त्या घरच्या अवतारातही ती खूप क्यूट दिसत होती. त्याचं आता लक्ष नीट गेलं होतं तिच्याकडे. त्यामुळे तिला या अवतारात पाहून तो अजून फ्लॅट झाला. चल, जेवण करून घेऊया. आणि आईंना मी तू आज इथेच राहत असल्याचं सांगितलं आहे. काळजी करू नको. की तो आपल्याकडेच पाहतोय हे पाहून आधी तर गोड लागते, पण उठून त्याचे ते विस्कटलेले केस नीट करत हळूच हसून बोलते आणि किचनमध्ये जाते केलेला स्वयंपाक डायनिंग टेबलवर आणण्यासाठी. सत्या, फ्रेश होऊ नये, ती आतूनच परत एकदा आवाज देते. क्रमशः. आता आरोहीचा काय निर्णय घेईल? रुपाली आपल्या नीच गावात यशस्वी झाली काय हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तो अवश्य करा. धन्यवाद.